नमस्कार, सुस्वागतम. कसे आहात सगळे? मजेत ना? घरात बसताय ना आणि पोटभर हसताय ना? कारण घेऊन आलोय तुमचा आवडता कार्यक्रम तुमच्या मनोरंजनासाठी, ज्याचं नाव चला हवा येऊ द्या. मंडळी, सध्याचं वातावरण असं आहे की आपल्याला घरात बसणं हे गरजेचं आहे आणि ते सगळ्यांच्या आरोग्यासाठी फार महत्त्वाचं आहे. पण आत्ताच्या या सगळ्या परिस्थितीमध्ये मंडळी, आपल्याला एका औषधाची फार गरज आहे आणि ते औषध म्हणजेच आत्मविश्वास. आणि आत्मविश्वास तेव्हाच येऊ शकतो जेव्हा आपण आनंदी असू, आणि आनंदी आपण तेव्हाच असू जेव्हा आपल्या चेहऱ्यावरती असेल हसू. आणि हेच हसू घेऊन चला हवा येऊ द्या पुन्हा एकदा आपल्या भेटीला आलेला आहे नवे कोरे एपिसोड्स घेऊन. होय मंडळी, सध्या मंडळी या परिस्थितीमध्ये चित्रीकरण करणं कठीण असलं तरी सुद्धा प्रत्येक जण मनोरंजनासाठी धडपडतोय. तुमच्यापर्यंत मनोरंजन पोहोचवणं हा झी मराठीनं घेतलेला वसा आहे. मनोरंजन थांबलं नाही आणि थांबणारही नाही. आणि म्हणूनच चला हवा येऊ द्याची सगळी टीम तुमचं मनोरंजन करण्यासाठी सध्या महाराष्ट्राच्या बाहेर गेलेली आहे. सध्या आमचे सगळे लोक राजस्थानमध्ये शूटिंग करत आहेत, पण मी काही कारणास्तव घरातून बाहेर जाऊ शकत नाहीये. त्यामुळे मी घरातूनच त्यांच्याबरोबर कनेक्टेड असणार आहे आणि तुमच्याबरोबर सुद्धा कनेक्टेड असणार आहे. तेव्हा सुरुवात करूयात आजच्या आपल्या नव्या कोऱ्या भागाला. म्हणजे माणसाच्या आयुष्यामध्ये सध्या एका गोष्टीला फार महत्त्व आहे आणि ते म्हणजेच मोबाईल. असा कुठलाच माणूस सध्या नसेल शक्यतो ज्याच्याकडे मोबाईल नसेल. छोटा का होईना प्रत्येकाकडे मोबाईल असतो. असाच मोबाईल आपल्याला हवा म्हणून एक आजीबाई मोबाईल घ्यायला गेलेले आहेत एका मोबाईल शॉपीमध्ये. आता बघूयात त्यांना मोबाईल कुठला हवाय आणि त्यांना त्यांच्या बजेटमधला मोबाईल मिळतोय का. हे धमाल प्रहसन आपल्या समोर घेऊन येत आहेत रोहित चव्हाण आणि बालचंद्र कदम. काय आजी, काय काय चाललंय? काय वय काय हा भारत सोसना काय म्हणजे? हाय का थोडी आहे इथे बंदी आहे. ए पाणी पाणी आहे का? पाणी पाणी पाहिजे. याच्या डोक्यातच ती मग अशी बरी कंबर लचकत होती. हा कॅरेक्टर आहे. आय, 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 आय. हा बाबा, कसा वाटला डान्स माझा? एक नंबर. बघ, कोंबडी पळालीवर हसवाल नाचल्यागत वाटले. मुडद्या चिकनी चमिली मी चिकनी. चिकनी चमेली. हा, मग त्यात ही अशी कुठली स्टेप आली? हे पोवा, हे कांदा पोहा बेचाडा क्या या असं म्हणले मी. ती कांदा पोहा, असा कुठला कांदा पोहा कोण खात? पाणी तिखट होते ना कांदे पोहे म्हणून. चांगलंय चांगलंय, पण भारी डान्स केला बरं का. बरं आजी, हा, सांगा काय पाहिजे तुम्हाला? राखेल द्या अर्धा लिटर. रॉकेल? हा, आजी नीट बघा ना जरा. अहो मोबाईलचं दुकान आहे, रॉकेलचं दुकान नाही. एवढं कळतं ना मुडद्या, मग कशाला विचारतोय? मोबाईल पाहिजे मला. मोबाईल? आजी वय बघ की जरा तुझं. ह्या वयात तू कानाला कानाची मशीन लावायला पाहिजेस, तू मोबाईल लावाय निघालीस. ए मला चांगलं ऐकायला येते, कळलं ना? माझी सून बेडरूम मध्ये काय बोलते ना माझ्याविषयी ते मला चांगलं ऐकायला येते. कसं काय? मी दरवाजाला कान लावूनच उभी असते. हो बया, सगळं कळतं मला. आणि समजा उद्या जर तिला कळलं की तू चूर्ण ऐकतीस तर मग? मग काय, मी घाबरते का काय तिला? मी डायरेक्ट घरात पळून जाते. मग भारी आहेस ग तू आजी. पण समजा तर दुसऱ्या दिवशी जर ती तुझ्या समोर येऊन उभी राहिली तर मग? मग काय करायचं? तुला काय करायचं रे बायकांसारख्या चांडा चौकशा? बायकांचे रोल करून करून तू बायकांसारखा वागायला लागलाय. कोण कुणाला सांगायला लागले बघा. हे बसतोस का अंजीर तोंड्या?
अंजीर तोंड्या होय तर. आजी अंजीर जरा दिसायला बरं असतं हा. ग. मी पण तसाच आहे का ग बारा जरा. हा फक्त त्याच्यावर कोणतरी पाय दिला असं वाटतं. आजे उगाच चेष्टा करू नको बरं का. बरं आजे तुला मोबाईल घ्यायचा आहे ना. हा. नवीन देऊ का सेकंड हँड देऊ. तुझं लगीन झालंय. नाही ना झालं आजी. हा मग तुला पण बायको हा? हे चांगली मिळो असा आशीर्वाद देते मी. हा बरं आजी तू काम कर. हा. सेकंड हँड मोबाईलच्या नादालाच लागू नको. नाही. तू नवीन मोबाईल घे नवीन. तेच म्हणते मी, मला नवीन मोबाईल दाखव. हा मला सांग तुझं बजेट काय आहे? ते होय त्याने आम्ही दाढी करतो. 3 ब्लेडचा असेल तर एकदम मस्त गुळगुळीत दाढी. मी तुला बजेट विचारतोय. बजेट म्हणजे बजेट म्हणजे तुझ्याकडे पैसे किती आहेत? तुला कशाला दाखवू? मी माझ्या सख्या पोराला दाखवत नाही आणि तुला बरी सांगेन मी किती पैसे आहेत. आला मोठा. आजी तू काही लहान असताना काही डोक्या बिक्या पडली होतीस का ग? हा मी शाळेत असताना एका पोरीनं मला ढकललं होतं, तवा डोक्यावरच पडली होती. का ढकलून दिलं होतं? मी फक्त तिच्या वेणीला आग लावली होती. त्यात एवढं काय चिडायचं? निरागस लेकरावर उगाच ढकलून दिलं. हा हा निरागस. मग माझ्या डोळ्यात बघ की किती निरागसता आहे ती. हा 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 रात्रीची निरागसता अजून उतरली नाही दिसते. काय बोलतोय? नाही म्हणजे मी म्हणत होतो निरागसता तुझ्या डोळ्यात ठासून ठासून भरली. हे ते सोड, मला मोबाईल दाखव. मला सांग आजी कितीपर्यंत मोबाईल दाखवू? हे 150 रुपयापर्यंत दाखव. अजय तू नेमका मोबाईलच घ्यायला आली आहेस ना का रिचार्ज मारायला आली? काय अजय बघ 150 रुपयात मोबाईल नाही येत ग. तुझं बजेट वाढव जरा. अरे 150 रुपयामध्ये चप्पल येते, मोबाईल कसा नाही येणार? मग चप्पलच कानाला लावून बस की. मोबाईलच्या कशाला भानगडीत पडलीस तू? बरं ठीक आहे, तुझं जाऊ दे, माझं जाऊ दे. 151 रुपये गप्प बस. आता आयर करते वर्गणी मागायला आलोय का मी? 151 आयर करते का वास्तुशांतीला आहेस का माझ्याकडे? चिडतोस कशाला? मग काय तर 150 रुपयात कुठं मोबाईल येणार आहे का? मग केवढं लिहितोय? तू तू काम कर, तुझा बटवा दाखव. हा बाटवा. पोलीस पोलीस. दादा अजय कशाला पोलीस पोलीस ओरडते? मी काय दरोडेखोर आहे का? चोर आहे का मी? अगं बटवा म्हणजे तुझ्याकडे किती पैसे आहेत ते मला कळाय नको का? मग मी मोबाईल देणार ना तुला. मग पैसे बघू दे ना किती आहेत ते. असं होय. हा थांब की दाखव. पैसे काही कमी नाही मला. हा मग खूप पैसे आहेत माझ्याकडे. सगळे दिलेत. अजय हा बँक खरंच तू दरोडा टाकून आलीस काय? चिल्लर पण आणलीस ग तू? किती आहेत हे? कसं मोजायचं? माझ्या अंदाजानं 2000 रुपये असतील हे. ह्याच्यात येईल का मोबाईल? अजय ग 2000 कसा येणार आहे मोबाईल? 2000 रुपयामध्ये माझ्या पोरानं 4 व्हीलर गाडी आणली. 2000 4 व्हीलर गाडी आणली? मग कशी काय? पोलिसांनी उचलली होती, त्यानं 2000 सोडवून आणली. अजय तू कॉमेडी करू नको बर का. आता तू करत नाही म्हटल्यावर मला करावंच लागणार ना. तू गप जरा. दे दे बाबा 2000 दे एखादा मोबाईल. 2000 आता 1 मिनिट. मस्त मोबाईल. कसं आहे? 1 मिनिट. हे घे 2000 मोबाईल. मला टीव्ही नाही घ्यायचंय. टीव्ही? मला रिमोट कशाला दिलाय? आता तो रिमोट नाही, तो मोबाईल आहे तो. होय अम्मा. हा मोबाईल मस्त आहे. आहे. हा सेल्फी काढ की माझा. नाही त्याच्यात सेल्फी नाही काढता येत. का? नाही त्यात कॅमेरा नाही ना त्याच्यामुळे. कॅमेरा नाही हा. म्हणजे तू मला फसवतोयस? कॅमेरा नसलेला मोबाईल मला देतोयस? हा तू ना मागच्या जन्मी नक्की बोगस डॉक्टर असणार, किडनी काढून घेणारा. म्हणजे आता ह्याचा कॅमेरा तू दुसऱ्याला विकणार ना? अगं किडनी आहे का ती चोरून दुसऱ्याला विकायला? तू आपलं काहीतरी. ह्याच्यात कॅमेरा का नाही? अगं ह्याच्यात सेल्फी नाही काढता येत आजी. का? अगं हा मोबाईल आहे तो CDMA आहे. अरे मोबाईल मध्ये कुठून आलं MA DED CED? अगं तसं नाही CDMA
म्हणजे हा मोबाईल आहे ना, हा स्मार्ट नाही तुझ्यासारखा. मला कुठं लगीन करायचंय? हा? माझा नवरा पण स्मार्ट नव्हता दिसायला, पण त्याच्याकडे 4 कॅमेरे होती. 4 कॅमेरे? हा मग? फोटोग्राफर होतो काय ते? नाही चोर होता तो. कॅमेरा उचलायचा आणि चोर बाजारात विकायचा. हे बघ आजी, ती नवऱ्यात जवळ तिकडं, तू पटकन मोबाईल घे गा आजी, मला मोकळं कर. तू गिरायक याचं टायमिंग आहे का? तू उगाच घोटाळा करू नकोस माझा. तू मला उगाच गिरायक बिरायकाचं काय सांगू नको. येता जाता बघते मी, एक पण गिरायक नसतं तुझ्याकडं. हे बघ आजी, काय पण बोलू नकोस. मग तू याच्या आधी 3 जण गेले का नाही बाहेर? हा बघितले ना, गेले ना बाहेर. पण येऊन त्यांनी काय विचारलं, काडी पिटी हाय का? गिरायकाचं सांगतोय मला. हे बघ आजी, मला तू शेवटचं सांग, तुला मोबाईल घ्यायचा आहे का नाही? अरे बाबा, घ्यायचाच आहे मोबाईल, पण मला ह्याच्यात कॅमेरा टाकून दे. अगं नाही जमणार तर? हवं तर 100 रुपये एक्स्ट्रा घे, पण दे. अगं नाही जमणार. ह्याच्यात फोटो काढता येणार नाही, ह्याच्यात कॅमेरा टाकता येणार नाही, जमणार नाही. माज आलाय तुला, माज. तुझ्यापेक्षा तो आमचा कैलास भाजीवाला बारा, तो न सांगता कोथिंबीर मिरच्या आलं देतोय, पण फुकट. ठीक आहे, मी पण देऊ शकतो. हा? थांब जरा 1 मिनिट. ही घे. तुला कोथिंबीर पण पाहिजे ना? ही घे कोथिंबीर. समजे देते. बायकोला बाजार आणायला सांगितलं होतं. मार खाल्ला तरी कुत्रे का चालेल. मी घे, मिरच्या पण घे. ही माझ्याकडनं आला पण घे. आणि काय त्याच्यात टोमॅटो दे की. टोमॅटो ही पण घे. टोमॅटो ही घे, सगळं घेऊन जा तू. दे. जा, ही सगळं घेऊन जा, पण तू जा इथनं. वा, चला आजची भाजी तर झाली. वा, पुण्यवान आहेस पोरा, पुण्यवान. अरे एका म्हातारीला तू भाजी दान केलीस. बोल, तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील. काय पाहिजे ते माग माझ्याकडे. आजी, माझ्या खरंच सगळ्या इच्छा पूर्ण होत. सगळ्या होतील. आजी, माझी लई इच्छा आहे अगं. माझा असा पेपरात फोटो छापून आला पाहिजे. उद्याच्या उद्या येईल. उद्याच्या उद्या कसं काय? आज रात्री तुझ्या दुकानावर दरोडा पडेल. मग तुझा पेपर मध्ये फोटो येईल. मग लोक म्हणतील, हाच तो, ह्याच्या दुकानावर दरोडा पडला होता, त्याचा फोटो. नको नको आजी, तुझा आशीर्वाद नको, तुझं काय सुद्धा नको. तू जा इथनं ग, जा. बरं, कॅमेरा नको, चल ठीक आहे. ह्याच्यात ते हॉटपॉट तरी घालून दे की. हॉटपॉट? हॉट ते नाही का, समोर आपण मेसेज पाठवतो तो जातो, व्हिडिओ काही पाठवतो ते जातात, ते हॉटपॉट. अगं आजी, ते हॉटस्पॉट नाही टाकता येत. का? अगं तू स्मार्टफोन नाही ना. काय हे येत नाही, ते येत नाही. अरे मोबाईल आहे का अंकुर वाढवे? हा, काहीच कसं येत नाही. एक मिनिट काय चाललं? माझा काय संबंध आहे? तुमचं स्किट चालून मला कशाला ओढता? वडावत लागणार बाबा, हा? कारण आज तू कुठल्या स्किट मध्ये नाहीये. मग मनोरंजन थांबलं नाही आणि थांबणारी नाही, पण परडे मात्र थांबू शकतो. नको कॅरी ऑन. स्वतः बघ कॅरी बॅग सारखा आहेस आणि मला बोलतो कॅरी बॅग. तो तुला कॅरी बॅग नाही म्हणला, मग? तो कॅरी ऑन म्हणला. आजी, हे बघ, आता मुद्दा एवढाच आहे, ह्या मोबाईल मध्ये हॉटस्पॉट बसवता येत नाही. हा? हा. अरे देवा, मग मी माझ्या मैत्रिणीशी कसं बोलू? मला त्यांच्या ग्रुप मध्ये जायचं होतं. कुठला ग्रुप? सगळ्या साठीच्या आतल्या गाठीच्या. ग्रुप आहे? हा, ग्रुप आहे आमचा. ग्रुपचं नाव मग? सगळ्यासाठीच्या आतल्या गाठीच्या. ग्रुप नाही, एखाद्या पिक्चरचं नाव वाटतंय ती. अरे पिक्चरवरून आठवलं, मग एखादा पिक्चर तरी टाकून दे याच्यात. हा, दे की, किती भाव गातोय देवाचा, एखादा पिक्चर टाकून दे. तो हा टाक, ठग्स ऑफ हिंदुस्तानी. अजय, हा. अगं देवाचा पिक्चर? हा, मग ठग्स ऑफ हिंदुस्तानी? हा. अगं देवाचा पिक्चर आहे का त्यो? अरे देवाचाच आहे. कसं काय देवाचा आहे? तो बघताना लोक म्हणतात, अरे देवा ही काय स्टोरी आहे, अरे देवा हे काय चाललंय. मग किती देवाचे नाव घेतात. हे बघ आजे, त्यात कुठलाच पिक्चर टाकता येत नाही. बर मग गाणं तरी टाक. अगं नाही ना, गाणं पण नाही टाका येत त्यात. अरे हा मोबाईल आहे का कचऱ्याचा डबा? त्या कचऱ्याच्या डब्यात कचरा तरी टाकता येतो, ह्याच्यात काहीच टाकता येत नाही. हे बघ, ह्यात काहीच नसतंय. ह्याच्यात ना कॅमेरा ना हॉटस्पॉट ना काहीच टाकता येत नाही. मग ह्याच्यात गेम तरी टाक एखादा. ते फॅन्ड्री बर्ड्स टाक, नाही तर तो टबची तरी टाकून दे की. अगं ह्याच्यात गेम पण टाकता येत नाही. अरे मग का हा मोबाईल आमटीच्या ताटाला वटकन म्हणून लावू का खाली?
काहीच कसं नाही याच्यात. बाकीचं नसेल पण आहे ना ह्याच्यात. अगं बॅटरी आहे, बॅटरी. हे बघ काय करायचं आजी, हे बटन आहे की नाही असं दाबून धरलं की नाही, पुन्हा असा झप करून बॅटरी लाईट येते. बॅटरी आहे याच्यात. हे बघ बाळा, 50 रुपयात बॅटरी मिळेल मला बाजारात, ती घेईन की. त्यासाठी 2000 रुपये कशाला घालू? अगं फक्त बॅटरीच नाही का आजी ह्याच्यात. ह्याच्यात ना असा तो फोन लावू शकतेस ना, फोन. हा, मग मी कॉईन बॉक्स वरून पण लावू शकते 1 रुपयामध्ये फोन. त्यासाठी 2000 रुपये कशाला देऊ तुला? आजी आजी, माझ्याकडनं तुला नेमकी काय अपेक्षा आहे? कॉमेडीची, जी तू करत नाहीस मगापासून. हे बघ ते सोड, मला चांगला मोबाईल दे की, ज्याच्यातून मला व्हिडिओद्वारे असं बोलता येईल. तसला मोबाईल तुला कशाला पाहिजे आजी? अरे घरच्यांशी बोलायला व्हिडिओतून. लांब राहतात का ते? नाही रे बाळा, लांब राहत नाही, मग घरातच राहतो आम्ही सगळे. माझ्या 2 सुना, 2 पोरं आणि नातवंड आहेत माझी. मग कशाला पाहिजे तसला मोबाईल? डायरेक्ट बोलायचं ना. कारण ते सगळे मोबाईल मध्येच असतात. सकाळपासून रात्री झोपेपर्यंत त्यांची डोकी मोबाईल मध्येच घुसलेली असतात. बायको नवऱ्याशी मेसेजवर बोलती, नवरा बायकोशी. नातवंड एकमेकाशी मेसेजवर बोलतात. म्हणजे अख्खं घर तसं मेसेजवरच बोलत असत. आपण उगाच म्हणतो मोबाईलमुळे माणसं जवळ आली, पण काय उपयोग? माणसं जवळ आली पण मोबाईल मध्येच राहील. तू मगाशी म्हणला होता ना पोरा, सेल्फी कशाला पाहिजे तुला आजी? माझ्या नातवंडांना पाठवाय. कारण एकाच घरात राहून आजी कशी दिसते हे सुद्धा पाहिलं नाही त्यांनी आतापर्यंत. म्हणून मला मोबाईल पाहिजे. आता ह्या पिढीशी गप्पा मारायला मोबाईल घ्यावाच लागणार. असू दे, पण मला नाही वाटत मी मोबाईल घेऊ शकतो. माझं नशीबच नाही. ठेव बाबा ठेव, देतो पैसे दे. थांब आजी, हे बघ तुझ्या नशिबात असू दे नाही तर नसू दे, मी तुला मोबाईल देतो. हा, असू दे, ग बस. अरे चांगला देतो, भारीतला. आणि ती पण ही घे मोबाईल माझ्याकडनं तुला. 2000 अगं राव दे आजी, ही 2000 घे, ही बटव्यात टाक तुझ्या, घे. आणि मला तू नातवासारखं समज, नातू समज मला. आजीच माझी तू. माझ्याकडनं तुला ही गिफ्ट मोबाईल. वा वा, माझा लाडाचा नातू. वा 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 वा. असू दे का आजी? पुण्य मिळेल पोरा तुला, पुण्य मिळेल. अरे तू आजीला मोबाईल दिलास, पुण्य मिळेल तुला. असू दे आजी. वा वा वा. नातवानं आजीसाठी केलं, कुठं बिघडलं? घे. आजी आजी थांब 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 थांब. आपण एक ह्या मोबाईल मध्ये एक नाही आपल्या दोघांचा सेल्फी काढूया. वा वा वा. कर, कर, कर. थांब जरा 1 मिनिट. हास हास जरा आजी, हास. असा पावटा करीत पावट. ते कसे बघ कसला भारी दिसतोय. माझ्याकडनं गिफ्ट तुला. वा 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 पोरा. याला कवर दे की एक चांगलं भारीतलं कवर पाहिजे काय? कवर. 1 मिनिट. ठीक आहे, घरी गेल्यावर बसू. 100 रुपयाला आहे कवर. 100 रुपये. अगं गंमत केली, फुकट घेऊन जा. वा वा. फुकट घेऊन जा जा. आणि ते निळी कवळी दे की, निळी कवळी. ते ब्लूटूथ. अगं ते हे आहे पण ते महाग आहे ग, 5000ला आहे ते. त्यामुळे आता का आजीकडून पैसे घेणार बाई तू? ए बावळ्या. बरं नातू ना तू माझा लेका. गंमत केली अगं. हा, ते हे आहे का सेल्फी स्टँड, ते पण दे की. ते रिंग लाईट आहे का तुझ्याकडे? त्याच्यातून म्हणजे काय व्हिडिओ पाठवते बोलता येईल. कसं पाहिजे ना, अजून काय काय असेल नवीन आलं तर सांगा बाबा, मी घेईन. हा, मला फोटो पाठव. वा वा वा, माझा लाडाचा नातू. तुला घेतो माझ्या काय सुरत मिळतील तुला. नातवाला घेतो तुला. त्याची परीक्षा ऑनलाईन सगळं चालू घेते. आपण पोराला घेतो, सुनेला पण घेतो. राहा बरं भारी. अच्छा मंडळी, चला हवाई उद्याच्या सगळ्या कलाकारांनी आतापर्यंत आपल्याला पोट धरून हसवलेलं आहे. पण पडद्यासमोरचे कलाकार आपण बघितले. पडद्यामागचे हे कलाकार काय करतात, त्यांचं आयुष्य कसं असतं हे जाणून घेण्याची इच्छा प्रत्येकालाच असते. तेव्हा आता या नव्या सेगमेंटमध्ये आपण भेटणार आहोत अशाच एका अवली कलाकाराला, ज्यांनी इतकी वर्षे आपल्याला खळखळून हसवलेलं आहे. यस,
आपण भेटणार आहोत आपल्या लाडक्या भाऊ कदमला या नव्या सेगमेंटमध्ये, ज्या सेगमेंटचं नावच आहे स्वप्नील जोशींच्या बरोबर चहा आणि बरंच काही विथ भाऊ कदम. बघूया. खरं तर तिथे बसायची सवय आहे, पण आज डॉक्टर म्हणलं त्यामुळे इथे बसतोय. सो सगळ्यात आधी थँक्यू डॉक्टर. चहा आणि बरंच काही हे सेगमेंट तुम्ही गेले अनेक एपिसोड चला हवं त्यामध्ये बघताय. ह्याच्यात जोशी कुटुंब तुम्हाला भेटायला येतं, पण आम्हाला असं वाटलं की सगळंच वेगळं करतोय. लोकेशन वेगळं आहे, शहर वेगळं आहे, राज्य वेगळं आहे, तर चहा आणि बरंच काही मध्ये पण काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करूया. म्हणून आत्ता चहा आणि बरंच काही विथ स्वप्नील जोशी असं त्याचं एक सेगमेंट आम्ही सुरू करतोय. आणि आज या सेगमेंटमध्ये चहा आणि बरंच काही विथ मध्ये कोण सेलिब्रिटी असणार आहे ह्याचं कुतूहल जसं मला होतं इतका वेळ, तसं आता तुम्हालाही असणार आहे. तर मी तुम्हाला सांगतो की आज कोण आपल्याशी गप्पा मारायला येत आहे. म्हणजे त्याच्या कॉमेडीच्या टायमिंगबद्दल काही प्रश्नच नाही, वादातीत टायमिंग, पाठांतराचा बादशाह, तरुणींच्या हृदयाची धडकन, चीते की चाल, बाज की नजर. रणवीर सिंग नाही रे, दोन्ही नाही आहे त्याच्यात. आपले आजचे सेलिब्रिटी गेस्ट प्लीज या. राजाचा जिगर, पब्लिक फिगर, धुरळा करतोय जिथं बी शिरतोय धिंगाणा होतोय तिथं, धुरळा करतोय जिथं बी शिरतोय धिंगाणा होतोय तिथं. नाद करा पण आमचा कुठं, नाद करा पण आमचा कुठं. वा 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 वा. चहा आणि बरंच काही विथ भाऊ कदम. कमाल कमाल कमाल. चहा आणि बरंच काही मध्ये तुझं खूप खूप स्वागत भाऊ. तू फक्त महाराष्ट्रात नाही तर जगभरातल्या मराठी माणसाच्या गळ्यातला ताईत आहेस आत्ता. आणि कॉमेडी म्हटलं की भाऊ कदम, तसंच निरागसता म्हटलं की भाऊ कदम, किंवा इनोसेन्स म्हटलं की भाऊ कदम, कारुण्य म्हटलं की भाऊ कदम. तर मी असं ऐकलं की या कारुण्याचे ऍक्टिंग क्लासेस तू मुलांकडनं घेतोस, हे खरं आहे का भाऊ? खरं तर कारुण्यमय जो होतो तो मी घरात मुलांमुळेच होतो. म्हणजे ते खूप त्रास देतात. खरं मुलांमुळे आनंदी व्हायला होतं. हो, आधी होतो मी, ते लहान होते तेव्हा आनंदीच होतो. आता जेव्हा मोठी झाली तो आनंद फार काळ टिकला नाही माझा. खूप कारुण्यमय अवस्था असते घरामध्ये. त्या अर्थाने मी दिवसभर इकडे असताना कारुण्य असं असले डोळ्यात असेल माझ्या. इतरांना बघताना काय पोरं आहेत यांची, वा वा वा, शिस्त चांगली घरात आहे यांच्या. आपल्या घरात मी बोलू शकत नाही ना, ते व्यक्त होऊ शकत नाही की माझ्याकडे ही नाहीये. ती अवस्था अशी आहे. पण तू काही मुलांना शिस्त वगैरे लावतोस की नाही? तुझ्याकडनं काही प्रयत्न करतोस का मुलांना शिस्त लावण्याचा? हो, लावली आहे. मुलांना व्यवस्थित शिस्त लावली आहे. म्हणजे खूप कंट्रोलमध्ये असतात मुलं माझी. अच्छा, तुझ्या? हां, माझ्या. ऐकतात सगळं माझं. मी सांगितलेलं अभ्यास करा वेळेवर, वेळेवर अभ्यास करतात. नंतर जेवण व्यवस्थित, त्यांचं जेवण व्यवस्थित जेवतात. बाहेरचं काही खात नाही, पण घरचं जे आहे तेच. घरचं पूर्ण वेळ फक्त घरचं. मला याच्यात थोडासा उपहास का जाणवतोय थोडासा? नाही, उपवास मी नाही धरत. उपवास वगैरे काय आपल्या फील्डमध्ये काय करणार हो, कधी टाइम नाही. करेक्ट आहे. पण तू म्हणजे जेवणाच्या वेळा वगैरे मुलं सांभाळतात, स्वतःच्या हाताने जेवतात वगैरे. पण तू का नाही जेवायचास ना? तू स्वतःच्या हाताने का नाही जेवायचास? मी असं ऐकलंय की तू 6वी 7वीत जाईपर्यंत रोज तुझी आई तुला भरवायची, तू स्वतःच्या हाताने जेवायचं नाही. हे खरं आहे का? हे खरं आहे. काय किस्सा आहे? तू काय गंमत होते? काय होतं, आमची शाळा मधली सुट्टी झाली का मग मस्त म्युन्सिपल शाळा होती नाडकर्णी पार्क वडाळा, तर तिकडे मस्त बाहेर रिसेस झाली का बाबा डबा घेऊन यायची आई छान, आणि सुंदर एक झाड होतं त्याच्याखाली बसायचं. सगळ्या आया असायच्या मुलांच्या, आणि मस्त एक आपलं बघत आईशी बोलत ती भरवायची. ते मला आता आठवलं की हे आता नाही राहिलं. हे आता कसं झालंय, आई भरवते पण हातात मोबाईल आहेत. म्हणजे इकडे बघतात, इथे फक्त तोंड आहे. मी फक्त बस एवढं बाकी लक्ष खाली. पण मग मला बरं वाटतं की त्या वयापर्यंत तरी
5वी 6वीत असताना आई भरवत होती आणि तो मायेचा घास मला अजूनही लक्षात आहे. आणि म्हणून मला वाटतं मी मुलांवर म्हणा, घरात म्हणा, सगळ्या मित्रांवर म्हणा प्रेम करतो. तू मित्रांवर खूप प्रेम करतो माहिती आहे मला. पण मला असं म्हणजे मला भाऊच्या मुलांबद्दल तुम्हाला आवर्जून सांगायचं आहे की भाऊ जे मगाशी म्हणला कारुण्य आणि ते सगळं जे म्हणला भाऊ की तुझ्या डोळ्यात जे कारुण्य आहे ते मुलांच्या मस्तीमुळे आहे. किंवा ते तुझं द्वाडपणा करतात त्याच्यातनं तुझ्या डोळ्यात आलेलं हे कारुण्य आहे. न झालेली झोप आहे खरं तर. नाही तेच कारण आहे तेच कारण आहे. बरं ठीक आहे. नाही भाऊ मला नाही पटत. मला म्हणजे तू म्हणतोय सारखं आणि तू टीव्हीवर म्हणतोयस आम्हाला की मुलं त्रास देतात म्हणून डोळ्यात कारुण्य आहे आणि नाही खरंच त्रास देतात. नाही पण आमच्याकडे जे म्हणजे आम्हाला जी माहिती आहे की आम्हाला जे कळलंय दिसलंय आम्ही जे पाहिलंय ते ह्याच्या पूर्णपणे विपरीत आहे भाऊ. तुम्ही कुठे पाहिलं सर? अरे सगळ्यांना दाखवूया प्लीज. कॅन वी हॅव दी एव्ही? ते ना टाकलेला डाचे सुट्टे देऊन टाकणार रिक्षावाला. बॅलन्स शीट इज नील. ओके भाऊ किती निरागस मुलं आहेत. नाही खूप त्रास देतात खरंच सांगतो. ती निरागस नाही आहेत. मला एक विचारायचं आहे. मला विचार ना. मी एकटाच सेलिब्रिटी आहे ना इकडे. हो मग तुला ह्याच्यात अविश्वास वाटण्यासारखं काय? ही दुसरी खुर्ची कुणासाठी आहे? अरे नाही कसं आहे तर तुझं वलय इतकं मोठं आहे ना की आम्हाला असं वाटलं की 2 खुर्च्या ठेवल्या पाहिजेत. एका खुर्ची तुझं एक खुर्ची तुझ्यासाठी आहे, एक खुर्ची तुझ्या वलयासाठी आहे. मी लिहिलेली स्क्रिप्ट पाहिली तर भाऊ कदमला पाठांतराचा प्रश्न पडतो, कुशल ॲडिशन शोधतो, भारत गणेश पुरे मिशी काढावी लागणार नाही ना याची खात्री करून घेतो. पण या पठ्ठ्याला तर चक्क घाम फुटतो. सेलिब्रिटी पॅटर्न स्पर्धेत टिकण्यासाठी सुरू झालेला हा घाम विजेता झाल्यानंतर सुद्धा कायम आहे. कारण आयुष्यात डन डनाडन डन बनायचं असेल तर घाम गाळणं गरजेचं असतं. हे तू सिद्ध केलंयस. आपल्या कष्टाच्या घामाने डन डनाडन डन पंच काढणाऱ्या उमेश जगतापला जिलेट गार्ड 3 कडून दिला जात आहे मानाचा सलाम. नवीन जिलेट गार्ड 3 3 ब्लेड सोबत, ज्याचा एक सुरक्षित स्ट्रोक 3च्या बरोबरीचा आणि काम डन डनाडन डन. जिलेट गार्ड 3 एक ब्लेड टिकतं 1 महिन्यापर्यंत. हे मुद्दामून जिलेटने दिले तुला म्हणजे जसं दाढी कशी ह्यांनी गुळगुळीत होते तसे पंच गुळगुळीत करता येतात का बघ. म्हणजे असं टीमचं म्हणणं आहे. मी प्रयत्न करतो आता बघूया. बघूया. थँक्यू. जोरदार टाळ्या उमेशसाठी. थँक्यू. मंडळी नुकताच आपण 1 मे म्हणजेच महाराष्ट्र दिन साजरा केला. या निमित्तानं आपले पोस्टमन काका एक विशेष पत्र आपल्या समोर आज घेऊन येत आहेत. बघूया हे पत्र कोणी लिहिलंय आणि कुणासाठी लिहिलंय. नमस्कार. नुकताच आपण सगळ्यांनी महाराष्ट्र दिन साजरा केला. त्या निमित्ताने महाराष्ट्रातल्या एका सामान्य माणसाने लिहिलेलं पत्र आज तुमच्यासमोर वाचणार आहे. हे पत्र लिहिलंय एका सामान्य महाराष्ट्रीय माणसाने महाराष्ट्रासाठी. आज्ञा असा. प्रिय महाराष्ट्र, 1 मे रोजी आपण सगळे
महाराष्ट्र दिन साजरा करतो. खूप मोठ्या संघर्षातून आपण आपलं राज्य मिळवलंय. पण आता आपण तो संघर्षही विसरून गेलोय आणि आपलं वैभव आहे. खरं तर माणसाने भूतकाळात रमायचं नसतं, पण आज दुर्दैवाने परिस्थिती अतिशय वाईट आहे. माणसं खचलेली आहेत, निराश आहेत. देशातल्या कुठल्याही संकटात खंबीर असणाऱ्या महाराष्ट्राच्या क्षमतेबद्दल अशात शंका घेतली गेली. कितीही संकट आली तरी मुंबई दुसऱ्या दिवशी पूर्वीसारखी सुरू असते. जगभरात ह्याला मुंबई स्पिरिट म्हणतात. पण कोरोनामुळे पहिल्यांदा या स्पिरिट विषयी पण धाकधूक वाटायला लागली सगळ्यांना. कोरोनाशी लढताना औषधांचा तुटवडा, लसींचा, ऑक्सिजनचा तुटवडा आणि त्यावरून होणारं राजकारण, यामुळे धास्ती निर्माण झाली सगळ्यांच्या मनात. आपल्या राजकारण्यांच्या या कठीण काळातही आपापसात चालू असलेल्या वादामुळे देशात हसू व्हायला लागले. लोक अवाक होऊ लागलेत. लोकांना महाराष्ट्राची काळजी वाटणं समजू शकतो, पण म्हणून कोणीही उठून महाराष्ट्राच्या क्षमतेवर शंका घेण्याची वेळ अजून आलेली नाही. कारण हा फक्त दगडधोंड्यांचा महाराष्ट्र नाही. या देशाला शत्रूविरुद्ध ताठ मानेने लढण्याची प्रेरणा देणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे. मंगल देशा, पवित्र देशा, महाराष्ट्र देशा, प्रणाम घ्यावा माझा हा श्री महाराष्ट्र देशा. कवी गोविंदाग्रज यांनी महाराष्ट्राचं केलेलं हे सार्थ वर्णन आहे. जगात प्रत्येक प्रदेशावर खूपदा अशी हतबल होण्याची परिस्थिती येते, पण कितीही संकट आलं तरी महाराष्ट्र कधी खचत नाही. लोकांनी वाळीत टाकलेल्या ज्ञानेश्वरांनी महाराष्ट्र कधीही विसरू शकणार नाही अशी ज्ञानेश्वरी लिहिली. गाथा बुडवण्यापासून कितीतरी प्रकारे लोकांनी तुकारामांचा छळ केला, पण त्याच तुकारामांची एक तरी ओळ उच्चारल्याशिवाय महाराष्ट्रातला एकही दिवस उजाडत नाही. आज देशातल्या मुली त्यांच्या नावाने अभिमानाने स्वतःला सावित्रीच्या लेकी म्हणवून घेतात. शिक्षण, हक्क या सगळ्या गोष्टींपासून वंचित असणाऱ्या जनाबाई 350 वर्षापूर्वी लिहून गेल्या, सोयरे सकळ त्रिभुवन. जगाशी नातं जोडणारे शब्द आणि ते महाराष्ट्रातली एक संत कवयित्री सहज बोलून जाते. संत ज्ञानेश्वर म्हणतात, दुरितांचे तिमिर जाओ, विश्व स्वधर्म सूर्य पाहो, जो जे वांछील तो ते लाहो, प्राणी जात. थेट सगळ्या सृष्टीच्या कल्याणाची अपेक्षा. हा विचार महाराष्ट्रातला एक 16 वर्षाचा मुलगा शेकडो वर्षाआधी करतो. या सगळ्या गोष्टी आपण लक्षात ठेवायला पाहिजेत. मुघलांशी लढताना सगळीकडे आपली वतनदारी टिकवण्याची मारामारी चालू होती. त्या काळात थेट स्वराज्याचं स्वप्न पाहून साकार करून दाखवणारे छत्रपती शिवाजी महाराज. इंग्रजांविरुद्ध लढताना ज्यांच्या पुस्तकाने कितीतरी क्रांतिकारकांना प्रेरणा मिळाली असे विनायक दामोदर सावरकर. स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे असं ठासून सांगणारे लोकमान्य टिळक. आपल्या विद्वत्तेच्या जोरावर वर्षानुवर्ष अन्याय होत असलेल्या जातींना सन्मान आणि हक्क मिळवून देणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. या देशाची घटना लिहिणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. देशात सगळ्यात आधी आपल्या राज्यात आरक्षण सुरू करणारे छत्रपती शाहू महाराज. देशात प्लेगची साथ आली होती, लाखो बळी जात होते. अशा वेळी छत्रपती शाहू महाराजांनी कोल्हापुरात प्लेगची साथ पसरू दिली नाही. गावाच्या गावं हलवली, स्वच्छ केली. त्यांचं कौतुक करताना फ्रेझर नावाच्या इंग्रज अधिकाऱ्याने लिहिलं, I am gratified to read in the papers how highly your subjects appreciate your personal exertions in the matter of plague and famine. Stick to it, Maharaja. Stick to it, because this is the time to show what a man is made of. असं नेतृत्व ही आपली परंपरा असताना आपण चाचपडण्याची गरज काय? आपल्या वाढदिवसाला रक्तदान शिबिर भरवणारे गल्ली बोळातले नेते आज माणसं मरत असताना मोठ्या प्रमाणात प्लाझ्मा गोळा करायला का पुढे येत नाहीत? आपण महाराष्ट्राचा इतिहास पुन्हा गिरवायला हवा. तुम्हाला माहिती आहे, देशात रविवारची सुट्टी सुरू झाली ती एका मराठी माणसामुळे.
नारायण मेघाजी लोखंडे असं त्यांचं नाव. आज किती लोकांना आठवतं? आपण एवढ्या वर्षात देशाला मराठी नेतृत्व देण्यात अपयशी ठरतोय, पण एक संत नामदेव होऊन गेले. त्यांचा तर कुठला पक्ष नव्हता, पाठबळ नव्हतं, पण भारतभर फिरले. तिकडे पंजाबमध्ये पण संत आणि इकडे महाराष्ट्रात पण संत म्हणून आदराची ओळख, शिखांचे आदरस्थान. महाराष्ट्राची ही परंपरा आहे. आपण निराश होऊन चालणार नाही. एकट्या कोकणात 3 भारतरत्न आणि मुंबईत 2 भारतरत्न आहेत. क्रिकेटचा देव महाराष्ट्राचा आहे. गानकोकिळा महाराष्ट्राची आहे. महात्मा गांधी राष्ट्रपिता मानतो आपण. महात्मा गांधींचे गुरु गोपाळकृष्ण गोखले महाराष्ट्राचे आहेत. त्यांनी गांधीजींना भारत फिरायला सांगितलं. आपल्या महाराष्ट्रात प्रेरणा घेण्यासारख्या असंख्य गोष्टी आहेत, पण आपण त्या विसरत चाललोय. हे आपलं दुर्दैव आहे. आपण कायम टाटांच्या जमशेदपूर या उद्योग नगरीविषयी बोलतो, वाचतो, चांगलं आहे. पण आपल्या महाराष्ट्रात 100 वर्षाआधी लक्ष्मणराव किर्लोस्कर नावाच्या माणसाने किर्लोस्कर वाडी नावाची उद्योग नगरी उभारलेली असते. या गोष्टीचं आपल्याला कौतुक नाही. मग किर्लोस्कर, गरवारे ह्यांच्या महाराष्ट्रात एवढ्या मोठ्या प्रमाणात बेरोजगारी असावी, हा विषय डोक्यात येणार कसा? महात्मा फुले हे यशस्वी उद्योगपती सुद्धा होते, हेही लक्षात ठेवलं जात नाही. मग मराठी माणसाला उद्योग जमत नाही म्हणायला आपण मोकळे. महाराष्ट्राने देशाला MIDCचा प्रयोग दिला. MIDC म्हणजे औद्योगिक वसाहत. पुढे देशात अशा औद्योगिक वसाहती स्थापन झाल्या. रोजगार हमी योजना पण महाराष्ट्रात आधी सुरू झाली. सहकारी साखर कारखाने ही सुद्धा महाराष्ट्राची देणगी. ग्राम स्वच्छता अभियान, महिलांना राजकीय आरक्षण, या गोष्टी देशात सगळ्यात आधी आपल्या महाराष्ट्रात झाल्या. भारत देश स्वतंत्र व्हायच्या आधी महाराष्ट्रातल्या औंध संस्थानाने लोकशाहीचा यशस्वी प्रयोग केलाय. महात्मा गांधींच्या मार्गदर्शनाखाली लोकांचं राज्य आलं. स्त्री शिक्षण आणि विधवा विवाहासाठी अनमोल कामगिरी करणारे महर्षी कर्वे, लैंगिक शिक्षणासारख्या धाडसी पण महत्वाच्या विषयात मोलाचं काम करणारे रधो कर्वे, रयत शिक्षण संस्थेसारखी आदर्श शिक्षण संस्था उभी करणारे कर्मवीर भाऊराव पाटील, अशी भली थोरली परंपरा आहे आपल्या महाराष्ट्राला. या महाराष्ट्रात कोरोनासारख्या साथीवरून राजकारण सुरू असतं तेव्हा मनोमन खूप वाईट वाटतं. चीनवर जपानने आक्रमण केलं होतं. चीनला मदतीची गरज होती. त्यावेळी गेलेल्या पथकात सोलापूरचे डॉक्टर कोटणीस होते. त्यांनी हजारो जखमी चीनी सैनिकांवर उपचार केले. चीनमध्ये त्यांचा पुतळा आहे. एक मराठी माणूस संकटात जात, धर्म, देश काही बघत नाही. अशा डॉक्टर कोटणीस यांच्या महाराष्ट्रात ऑक्सिजनची कमतरता असावी आणि यावर राजकारण व्हावं. पुण्यात पानशेत धरण फुटून पूर आला. पुणे उद्ध्वस्त होत आलं होतं. त्यावेळचे मुख्यमंत्री आदरणीय यशवंतराव चव्हाण पूर्ण परिस्थिती नीट होईपर्यंत पुण्यात तळ ठोकून बसले. किल्लारीत भूकंप झाला. सत्ताधारी विरोधक संकटात मदतीला धावून आले. मुंबईत बॉम्बस्फोट झाले. राजकारण सोडून लोक मदतीला धावून आले. मग आजच आपल्या महाराष्ट्राला नेमकं काय झालंय? कोणाची नजर लागली? पेशंट बेड शोधतायत आणि पुढारी एकमेकांवर आरोप करण्याची कारणं शोधतायत. कधी नव्हे ते ऑक्सिजनचं महत्व लक्षात आलंय आणि पुढारांच्या आरोपांनीच गुदमरून जायची वेळ आली जनतेवर. महाराष्ट्रातल्या जनतेला कोरोनाने थकवा जाणवलाय, दम लागलाय, श्वास कमी पडलाय. पण कोरोनामुळे झालेल्या राजकारणाने मात्र वाईट वाटलं. मुंबई महाराष्ट्रात राहिली ती आचार्य अत्रे, प्रबोधनकार ठाकरे यांच्यासारख्या माणसांमुळे. ही काही राजकारणी माणसं नव्हती. तुम्हाला आश्चर्य वाटेल ऐकून, पण रिझर्व्ह बँकेचे पहिले भारतीय गव्हर्नर म्हणजे चिंतामणराव देशमुख, एक मराठी माणूस. या देशात नोटेवर सही केलेले पहिले गव्हर्नर. ज्या मराठी माणसाची देशाच्या नोटेवर पहिली सही होती, त्या महाराष्ट्राला कोरोनाशी सामना करताना निधीची कमतरता असावी, हे संपूर्ण देशाचं दुर्दैव आहे. अर्थात एक गोष्ट आपण नेहमी लक्षात ठेवली पाहिजे.
वेळ आल्यावर स्वतःच्या हक्कासाठी मराठी माणूस स्वतः लढू शकतो याचं उत्तम उदाहरण म्हणजे संयुक्त महाराष्ट्र चळवळ. याआधी राजासाठी एकट्याने खिंड लढवणारे बाजीप्रभू, संताजी धनाजी, क्रांतिसिंह नाना पाटील, सेनापती बापट अशी कितीतरी मंडळी होऊन गेली ज्यांनी भल्या भल्याना घाम फोडलाय. औरंगजेबाच्या दरबारात त्याच्याकडे पाठ फिरवून निघून येणारे छत्रपती शिवाजी महाराज ही महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची शिकवण आहे. देशात सगळ्यात जास्त कर भरणारं राज्य ही आमची ओळख आहे. पण यापुढे महाराष्ट्रावर चुकूनही औषध आणि ऑक्सिजनसाठी हात पसरायची वेळ येऊ नये. दिल्लीचे तख्त राखणारा महाराष्ट्र ही आमची ओळख आहे. पानिपतमध्ये लढण्याची हिंमत दाखवणारे मराठे, सुरत लुटून औरंगजेबाला दहशत बसवणारे मराठे ही आमची ओळख आम्ही कधीही विसरता कामा नये. महाराष्ट्राची ही समृद्ध परंपरा म्हणजे महाराष्ट्राचा श्वास, महाराष्ट्राचा ऑक्सिजन आहे. आणि देशाच्या मदतीला धावून जायचं असेल तर हा ऑक्सिजन गरजेचा आहे. आमच्याकडे युद्धाचा सुद्धा नियम असायचा. सूर्यास्त झाला की युद्धाला विराम असायचा. राजकारणालाही नियम असू द्या. निदान अशा संकटात राजकारणाला विश्रांती द्या. राज्यावर प्रेम नसेल तर देशावर प्रेम आहे हे कसं सिद्ध करणार होता आपण? महाराष्ट्र धर्म वाढवायचा असेल तर भेद विसरावे लागतील. इंग्रज सुद्धा एकेकाळी मराठ्यांना एवढे घाबरायचे की त्यांनी कलकत्त्याच्या भोवती खंदक बनवायला सुरुवात केली. त्याला मराठा डिच असं नाव दिलं होतं. नंतर मराठ्यांची एकी उरली नाही आणि दिल्ली ज्यांच्या जीवावर सुरक्षित होती ते मराठा साम्राज्य काही वर्ष लयाला गेलं. इंग्रज राज्यकर्ते झाले. आज पुन्हा एकदा महाराष्ट्रातल्या एकीचा मंत्र जपण्याची गरज आहे. एकेकाळी दिल्लीच्या बादशहाने देशाचा कारभार महादजी शिंदे यांच्या हाती सोपवला होता. पुढे आपल्या राज्यातला कारभार कुणी करायचा यावर कुरबुरी सुरू झाल्या. फुटीचा फायदा घेऊन इंग्रजांनी महाराष्ट्राचा दरारा संपवला. हा इतिहास वाईट आहे पण आज महत्वाचा आहे. हिमालयाच्या मदतीला धावून जायचं असेल तर सह्याद्रीला कायम मजबूत राहावं लागेल. आणि फक्त आपली एकीच आपल्याला आणि आपल्या महाराष्ट्र राज्याला मजबूत ठेवू शकेल. आपणा सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र. मंडळी, आम्हाला खूप मजा आली तुम्हाला भेटून आणि तुम्हाला सुद्धा अर्थात आम्हाला भेटून मजा येतच असेल. तुमचं मनोरंजन सुरूच राहणार आहे. भेटूयात उद्याच्या भागात याच कार्यक्रमात ज्याचं नाव आहे चला हवा येऊ द्या.